कडवे आपण पाहतोय पहिले षटक हाताळण्यासाठी येतोय. स्ट्राइक वरती सरगम घरत 9 सेकंड वरती आपण पाहतोय सेल्वेराच्या भूमिकेत विकी. दोन्ही संघांकडून वेगळी रणनीती आपल्याला पाहायला मिळते, कारण ज्याप्रमाणे फलंदाजी क्रम आपण पाहतो त्यातही बदल आहे टाकादी मांडवा संघाकडून, तर गोलंदाजी क्रमात देखील बदल. षटकाची सुरुवात, सामन्याची सुरुवात. पहिला चेंडू लागला फटका. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र मोठा हादरा लागला असता. झेल निसटतोय महाराष्ट्र हातून. चेंडू जातोय वन बाउन्स ओव्हर सीमा रेषे पार. पहिल्या चेंडूवरती लाभलेले जीवदान सरगम नक्कीच आपण पाहतोय त्याच्या चेहऱ्यावरती हास्य पाहायला मिळते, कारण ज्यापूर्वी फटका लागला होता त्यालाही कल्पना होती फटकेमध्ये तितकीशी ताकद जनरेट करता आली नाही, तेवढीशी पॉवर जनरेट करता आली नाही आणि क्षेत्ररक्षक थेट त्याच्या हाती चेंडू गेला होता. मानसच्या हातून चेंडू निसटलाय, झेल निसटलाय. आता पाहूया पुढे काय घडतंय, कारण सरगम सगळ्या चांगल्या फलंदाजाला जीवदान देणं हे नक्कीच महागात पडू शकतं. पुढचा चेंडू स्वप्नीलचा. यावेळेस चेंडू जातोय सीमारेषे पार. पंचांचा इशारा येतोय नोचा. अवांत स्वरूपाची धाव आणि त्याच दरम्यान षटकार येतोय, म्हणजे 7 धावा मिळत आहेत या चेंडूवर आणि फ्रीची सुवर्ण संधी. जिथे पहिल्या चेंडूवरती झेल सुटला, त्यानंतर पुढचा चेंडू गोलंदाजी शैली विवादास्पद आढळली आणि त्याला या स्पर्धेत पुढे गोलंदाजी करता येणार नाही. चौकार आहे, माफ करा, चुकीची दुरुस्ती. धाव संख्या होते ती म्हणजे एकूण 6. तो निखिल गोलंदाजीसाठी येतोय. पंचांचा इशारा येतोय फ्री हिटचा. यावेळेस पहिला चेंडू ते स्वागत केलं जातंय षटकाराने. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय. गोलंदाज निखिलने जर विकेटची हॅट्रिक संपादन केली तर सन्मान्य प्रतीक भगत यांच्याकडून त्याला 2000 रुपयाचा कॅश प्राइज येणार आहे. बघा पारचुके लावले जात आहेत. चेंडू द्यायचा आहे, आयोजकांना विनंती आहे. हे षटक, ही सुरुवात नक्कीच खराब म्हणावी लागेल, तर धावांच्या दृष्टिकोनाने नक्कीच चांगली सुरुवात, चांगली स्टार्ट ती म्हणजे टाकादेवी मांडवा संघासाठी. इथे पहिल्या 2 चेंडूमध्ये जर धावफलकाकडे पण पाहिलं तर 15 धावफलकावर पाहायला मिळतात. एक आक्रमक सुरुवात इथे सरगम घरत आणि टाकादेवी मांडवा संघाची आपण पाहतोय. पहिल्या चेंडू क्षेत्ररक्षणात झालेली चूक, एक चूकच नाही ते घोडचूक म्हणता येईल. आणि मात्र त्यानंतर पण पाहतोय इथे फलंदाज पूर्णतः आपल्या लईत परततोय, मोठा फटका लगावतोय. आणि आयोजकांना विनंती आहे, जे स्वयंसेवक आहेत त्यांनी कृपया करून मैदानाच्या चारी बाजूला राहायचे, जेणेकरून चेंडू आपल्याला लवकर मिळेल, वेळ वाया जाणार नाही. त्यात दरम्यान निखिलचा पुढचा चेंडू, तेव्हा चांगला चेंडू बॅकफुटला 2 चेंडूला कट केलाय. धावसंख्या पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगली रंग बिटवीन द विकेटच्या आधारावर 2 धावा नक्कीच पूर्ण होत आहेत. धावसंख्या 17 झालेली आपण पाहतोय. चेंडूंचा विचार केला तर आतापर्यंत केवळ 3 चेंडू झालेले आहेत. 3 चेंडू अखेरीस 17 धावा. नक्कीच इथे फलंदाजी करणारा संघ आनंदित आपल्याला पाहायला मिळतोय, तर क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विचार करावा लागेल, धावा रोखाव्या लागतील, कारण अशा प्रकारे धावांची गती पण पाहिली नक्की धावांचा डोंगर या 4 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेचा चांगला फटका, क्षेत्ररक्षक डीपला तैनात आहे. जोपर्यंत ओमकार कर्णधार चेंडूला फील्ड करेल, फेक करेल, त्या दरम्यान 1 धाव इथे मिळते. धावसंख्या होते ती म्हणजेच 18 धावा. 4 चेंडू अखेरीस 18 धावा. 4 षटकांचा सामना, एक रणनीती नक्की दोन्ही संघाकडून ठरवली गेली असेल. नाणेफेकीचा कौल जेव्हा लागला तेव्हा कशा प्रकारे गोलंदाजी करायची आहे. पहिल्या षटकात आलेला गोलंदाज इथे बाद केला गेला. त्यानंतर हे षटक पूर्ण करण्यासाठी निखिल आला. यावेळेस विकीच्या बॅटनला फटका, चेंडू हवेत आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषे पार.
येतोय षटकार. इथे आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांना का सेलिब्रेटच्या भूमिकेत पाठवलंय. ज्या प्रकारे षटकारने सुरुवात केली, ज्याप्रमाणे फटकेबाजीने सुरुवात केली सरगमने, तशीच सुरुवात इथे करतोय आक्रमक फटकेबाजीने विकी देखील. या षटकाने धावसंख्या 24 झाले, 5 चेंडू झालेत. पहिलं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकात 3 चेंडू. यावेळेस अजून एक चांगला फटका, बॅक टू बॅक सिक्सेस. एक महागडं षटक आपण पाहतोय. आजच्या दिवसातील सर्वात महागडं षटक म्हणतो तरी चुकीचं ठरणार नाही, कारण या षटकात तब्बल 31 धावा, तब्बल 30 धावा आलेल्या आहेत. 30 धावा आल्यात पहिल्या षटका अखेरीस. 4 षटकांचा सामना आहे, अजूनही 3 षटके येणं बाकी आहे. धावांचा डोंगर असला जाणार का हे देखील पाहायचंय. आता गोलंदाजीसाठी आपण पाहतोय अखिल गोलंदाजीसाठी येतोय. अखिलचं हे आपण पाहिलं तर पहिलं षटक आणि आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन तो येतोय. या षटकात अखिलवरती मोठी जबाबदारी आहे. त्याला केवळ धावा रोखायचे नाही आहेत, तर हे दोन्ही फलंदाज आक्रमक रूपधारण त्यांनी केलेलं आहे. त्यांना रोखायचं आहे आणि त्यांना विकेट देखील प्राप्त करायचे. तर ही भागीदारी अशाच प्रकारे राहिली तर मला वाटतं या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या या सामन्यादरम्यान आपल्याला पाहायला मिळेल. आतापर्यंत या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या आपण पाहिली तर 60 ही धावसंख्या आहे. येथे मात्र मोठा फटका येणार का? चेंडू हवे, चेंडू लॉंग ऑन, सीमा रेषेपार. अप्रतिम फटकेबाजी. इथे मात्र स्टँड अँड डिलिव्हरी पद्धती लगवलेला एक उत्तम दर्जाचा स्ट्रोक आपण पाहतोय. सलामवीर सरगम घरतच्या बॅटमधून. इथे नाणेफेकीचा कौल जरी लागला असला जर्मन मिळकतकार संघाच्या बाजूने, तरी ते पथ्यावर पडले असं मी म्हणेन. ते म्हणजेच ताकदवी मांडवा संघाच्या, कारण ज्या पद्धतीने ताकदवी मांडवा संघातील दोन्ही सलामवीर फटकेबाजी करतायत, कारण त्यांना कल्पना आहे धावा जमवायचे. प्रतिस्पर्धी संघाकडे एक भला मोठा फलंदाजी क्रम आहे. इथे अखिल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तो रोखणार का फलंदाजाला, की अशा प्रकारची आक्रमक अतिशय फटकेबाजी पाहायला मिळणार. फुलटॉस चेंडू, फुलटॉस चेंडूचा फटका आपण इथे पाहतो. या चेंडू देखील षटकार येतोय. नो +6 म्हणजे सोने पे सुहागा ओव्हर दी वेस्ट साइडचा चेंडू, बीमर चेंडू. धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या झाली ती म्हणजेच 43 धावा. ज्या पद्धतीने धावसंख्या सुरू आहे, नक्कीच मला वाटतं 60 पेक्षा जास्त धावसंख्येमध्ये मजल मारता येईल, ती म्हणजेच ताकदवी मांडवा संघाला. आपण पाहतोय फ्री हिटचा चेंडू आहे आणि त्यामुळे क्षेत्ररक्षणात बदल करता येणार नाही. आणि कारण तोच फलंदाज फलंदाजी करतोय. नियम आहे की जर फ्री हिटचा चेंडू असेल आणि जर फलंदाज क्रॉस झाला असेल, चेंज झाले असेल स्ट्राईक, तरच आपण क्षेत्ररक्षणात बदल करू शकता. धावसंख्या 43. एका मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना ताकदवी मांडवा या संघाला. इथे फ्री हिटच्या चेंडूवरती अखिल कमबॅक करून दाखवणार का? एक चांगला अचूक चेंडू टाकणार का? यावेळेस चांगला चेंडू, यॉर्करचा चेंडू, ज्याला सन्मान दिला जातोय. एक धाव नक्कीच मिळते. धावसंख्या झालेली आहे 44 धावा. 4 षटकांचा सामना आहे. आपण पाहतोय सामना पहिल्या इनिंगचा सुरू आहे. सेकंड इनिंग मध्ये जेव्हा प्रणीत म्हात्रे फलंदाजीसाठी येईल तेव्हा 3 फलंदाज विकीची खेळी ते संपुष्टात. एक चांगला खेळ त्याने केला. 3 चेंडूचा सामना करता 2 षटकांची 12 धावांची खेळी त्याने केली. खेळाडू आपण पाहतोय प्रणीत म्हात्रे, जो यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आहे. ज्यावेळेस तो फलंदाजीसाठी येईल तेव्हा त्याला जर त्यांनी षटकांची हॅट्रिक साजरी केली, सर 3 चेंडू 3 षटकं लगावले, तर 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि यावेळेस मौलानी चौधरी देखील आपले हात मोकळे करतोय. पहिला चेंडू होती, एका मोठ्या फटकेने आपल्या खेळीला सुरुवात करतोय. 1 more 6. आता मात्र या षटकात खऱ्या अर्थाने षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. दिवाळी संपली असली तरीही फटाके जसे दिवाळीत फुटतात तसे इथे षटकार चौकांची आतिषबाजी सुरू आहे ताकदवी मांडवा संघाकडून. आणि ही जे हॅट्रिक आहे, जर 3 षटकार जर लगावले प्रणीतने,
सेकंड इनिंगमध्ये, तर त्याला कैलासवासी सीताराम म्हात्रे यांच्या स्मरणार्थ सन्मान्य सुजय म्हात्रे यांच्याकडून हे 500 रुपयाचं पारितोषिक येणार आहे. आणि अति उत्साही आपण पाहतोय प्रेक्षक आहेत. दुसऱ्या इनिंग आधीच त्यांनी पारितोषिक लावलेलं आहे. यावेळेस फटका चांगला आहे. 2 क्षेत्रक्षणाच्या मध्ये चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातो वन बाउन्स ओव्हर सीमार शेपार येतोय दणदणीत खणखणीत चौकार. मात्र धावांची गती काही रोखण्यास नाव घेत नाहीये. धावसंख्या झाली 54 धावा. केवळ चौकार आणि षटकार पाहायला मिळत आहेत. इथे गोलंदाजी केवळ आणि केवळ आक्रमण केलं जात आहे. 5 चेंडू झालेले पण पाहतोय. अंतिम चेंडू येणं बाकी आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळेस बॅकफुटला जाऊन या चेंडूला खेळून काढले. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसरा धावेचा प्रयत्न इथे मात्र होत नाही. चांगला क्षेत्रक्षण आणि तेवढीच चांगली फेक होते. अशा प्रकारे 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय. प्रथम फलंदाजी करताना टाकदेवी मांडव संघाची धावसंख्या झाली 1 गडी बाद 55 धावा. 55 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 2 षटकांचा खेळ आपण पाहिलात आणि ज्यामध्ये मात्र केवळ फटकेबाजी, चौकार, षटकार, मोठे फटके आलेले पाहिलेत. केवळ 1 विकेट वगळता पूर्णतः वर्चस्व पाहायला मिळते इथे प्रथम फलंदाजी करण्या संघ टाकदेवी मांडवा संघाचं. इथे मात्र कमबॅक करणं आवश्यक आहे. आता पाहूया एक अनुभवी खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू सुयोग हाती चेंडू सोपवण्यात आलाय. सुयोग इथे आपल्या संघासाठी प्रभावी षटक पूर्ण करणार का? पहिल्या षटकात आल्या त्या तब्बल 30 धावा. दुसऱ्या षटकात आल्या त्या म्हणजे 25 धावा. इथे पहिला चेंडू, यॉर्करचा चेंडू, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. खऱ्या अर्थाने या सामन्यात आत्ता काहीतरी वेगळं पाहायला मिळालं. अन्यथा पहिल्यापासून चौकार, षटकार, एकेरी धावा, दुहेरी धावा असंच चित्र आपण पाहिलं होतं. इथे मात्र सुयोगने आलेल्या पहिल्या चेंडूवरती धाव रोखलेली आहे. नक्की त्याच्यासाठी संघासाठी चांगली गोष्ट. पुढचा चेंडू, इथे मात्र चांगला चेंडू. या चेंडूवरती फलंदाज बीट होतोय. टप्पापर्यंत चेंडू अतिरिक्त उसळी घेतोय, वळसा घेतोय आणि अशा वेळेस फलंदाजाला फटका खेळता येत नाहीये. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो फलंदाज प्रत्येक चेंडू जेव्हा मोठे फटके लागण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस तो बऱ्याच वेळेला लाईन मिस करतो. कारण बरेचसे फलंदाज हे आधीच ठरवतात मला अशा दिशेला अशा पद्धतीचाच फटका लावायचा आहे. पुढचा चेंडू, यावेळेस झेल होऊ शकतो का? चेंडू हवेत आहे. झेल होणं खूप कठीण आहे. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. एकच धाव घेतली जाते. पुन्हा एकदा स्ट्राईकवरती आपण पाहतोय सरगमला. आत्तापर्यंत सरगमची खेळ आपण पाहिली तर 2 चौकार आणि 3 षटकांच्या साहाय्याने आणि काही एकेरी दुहेरी धावांच्या साहाय्याने त्यांनी आत्तापर्यंत आपली खेळी सजवले. 30 या वैयक्तिक धावसंख्येवर तो खेळतोय. यावेळेस झेल होणार का? प्रणित चेंडूच्या खाली, नो डाऊट एक चांगला झेल. सुयोगला ज्या गोष्टीसाठी चेंडू हाती सोपवला होता ते त्याने कामगिरी केली. कारण घातक धोकादायक वाटणाऱ्या अशा सरगमला त्याने तंबूच्या आशेला माघारी परतवलंय. या षटकात धावा येत नाहीयेत आणि त्यामुळे मोठे फटके लगवण्याच्या प्रयत्नात इथे फलंदाज बाद झाले. मात्र एक नक्कीच चांगली खेळी, एक आक्रमक सुरुवात त्याने आपल्या संघाला करून दिली. 30 धावांची एक चांगली खेळी साकारून तिथे बाद झालाय. या खेळीमध्ये त्याने 2 चौकार आणि 3 षटकांच्या साहाय्याने आणि काही एकेरी दुहेरी धावांच्या साहाय्याने धावा जमवल्यात आणि आपल्या संघाला नक्कीच एक मोठ्या धावसंख्येकडे घेऊन जाण्यास त्याचा महत्त्वपूर्ण वाटा आपण पाहतोय. 4 चेंडू झालेत, 2 चेंडू शिल्लक आहे. अजूनही 3रं षटक आपण पाहतोय. मागील 4 सामन्याच्या तुलनेत हा सामना एक हाय व्होल्टेज सामना, एक हाय स्कोरिंग मॅच पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू, गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस आपण पाहतोय. स्लोअर 1 चेंडू. नवीन फलंदाज विराट मडवी इथे मात्र थोडासा अडचणीत खेळताना पाहायला मिळतोय. अजून एक निर्धाव चेंडू. या षटकाचा विचार केला तर 3 निर्धाव चेंडू, 1 रन, 1 धाव आणि 1 विकेट. अंतिम चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू. अप्रतिम षटक, कुठेतरी कम बॅकिंग षटक म्हणून मी ते म्हणजे सुयोगचं आणि त्याचबरोबर जनमान मिळकत संघाचा अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. धावसंख्या आपण पाहिली तिथे पहिल्या षटकात 30 धावा, दुसऱ्या षटकात 25 धावा आणि इथे तिसऱ्या षटकात केवळ 1 धाव आणि त्यामुळे 3 षटका अखेरीस धावसंख्या आपण पाहतोय ती म्हणजेच 2 गडी बाद 56 धावा. अप्रतिम गोलंदाजी सुयोगची. बघा कशा प्रकारे आपल्या अनुभवनिशी त्यांनी षटक हाताळलं, कशा प्रकारे फलंदाजा रोखून धरलं. कारण आत्तापर्यंत चुका पहिल्या 2 षटकामध्ये दोन्ही गोलंदाजी केल्या त्या चुका त्यांनी केल्या नाहीत. आपल्या गोलंदाजीत मिश्रण केलं आणि मिश्रण हे नेहमीच महत्त्वपूर्ण असतं. मानस येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. हे षटक कशा प्रकारचं षटक असणार? ज्याप्रमाणे मागील षटक सुयोगचं होतं त्याप्रमाणे कंजूस षटक की हे षटक देखील पहिल्या 2 षटकाप्रमाणे महागडं षटक ठरणार. कारण यावरतीच
आपल्याला पाहायला मिळेल किती धावा इथे जमवल्या जात आहेत, किती धावांचं टार्गेट सेट केलं जात आहे. चार षटकांचा सामना आहे. चौथं आणि अंतिम षटक पहिल्या सत्रातील पहिल्या इनिंग मधील आणि यावेळेस स्वागत केलं जातंय, वेलकम म्हटलं जातंय मौलानी कडून षटकारांनी. पहिला चेंडू ते आसमान दाखवलं जात आहे ते म्हणजेच गोलंदाज मानसला. आज मात्र टाकदोई मांडवा संघातील फलंदाज आपली आक्रमकता, आपली पॉवर हिटिंग, आपल्या शक्तीचं प्रदर्शन करतायत, मोठे फटके लगावतायत. या षटकन धावसंख्या होते ती म्हणजेच 62 धावा आणि 62 रन्स आपण पाहतोय. गोलंदाज मानस गोलंदाजीसाठी आलेला आहे आणि इथे आपण पाहतोय आतापर्यंतची या स्पर्धेतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या धावफलकाला लागली आहे आणि त्याचबरोबर अजूनही 5 चेंडूंचा खेळणं बाकी आहे. आता पाहायचं या 5 चेंडूमध्ये कशा प्रकारे पुढे धावा जमवल्या जात आहेत. यावेळेसचा चेंडू बॅटची कडाके चेंडू जातोय. डिक्लेअर झोन मध्ये धावसंख्या झालेली आहे 63 धावा. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. या सामन्याला जेव्हा सुरुवात झाली कुणाला वाटतही नसेल अशा प्रकारे धावांची गती पाहायला मिळेल. प्रत्येक फलंदाज जवळपास सेट होऊन आल्यासारखा फलंदाजी करतोय. इथे मौलानीचा फटका एक धाव मिळतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात मात्र फलंदाज विराट रनआउटच्या स्वरूपात इथे बाद झालाय. अजून एक विकेट इथे गमावली जाते, मात्र मौलानी स्ट्राईकवर राहणं आवश्यक आहे. चांगल्या प्रकारे चेंडूला स्ट्राईक करतोय. षटकार आतापर्यंत जर आपण पाहिले त्याच्या बाद 2 षटकार 1 चौकार आले. आत्तापर्यंत फलंदाजी क्रमांकडे पाहिलं तर सलामवीर सरगमने 30 धावा जमवल्या, त्यानंतर विक्रांतने 2 षटकांशी 12 धावा जमवल्या, तर मौलानी 2 षटकार 1 चौकारनीशी आत्तापर्यंत एक चांगली खेळी साकारतोय. पाहूया त्याला आलेला साथीला आले नवीन फलंदाज कशा प्रकारे त्याला साथ देतोय. सत्यम आपण पाहतोय फलंदाजीसाठी 9 सेकंडवर सत्यम आहे. अजूनही आपण पाहिलं तर षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत मानसचा. पुढचा चेंडू यावेळेस फटका चांगला आहे, मात्र मी सेटचा फटका चेंडू हवेत सुयोगच्या खाली आणि फलंदाज मौलानी चौधरी बॅक टू द पॅव्हलियन. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी शुभम आलेला आहे, कारण शुभमला बऱ्याच वेळेला आपण सलवीराच्या भूमिकेत पाहतो. आज मात्र मधल्या फळीत फलंदाजीसाठी आला. एक वेगळी रणनीती, वेगळी स्ट्रॅटेजी म्हणता येईल ती म्हणजे ताकदी मांडवा संघाची. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चौथ्या आणि अंतिम षटकातील 4थं षटक, अंतिम षटक प्रगतीपथावर असताना मानस यावेळेस फटका चांगला आहे, झेल नक्कीच होत नाहीये. चेंडू जातोय 1 बाउन्स उद्रप सीमारशे पार 4 धावांसाठी. ओमकारच्या हातून चेंडू नक्कीच निसटला, मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहतोय वेद मात्र इथे बॅकअपला येत नाहीये. जर तितका चपळ आणि वेगवान असता तर नक्कीच वेद बॅकअपला आला असता आणि ह्या धावा रोखल्या गेल्या असत्या. 4 धावा मिळतात. यावेळेस अंतिम चेंडूचा फटका षटकारांनी इथे आपण पाहतो या इनिंगची समाप्ती होते. आक्रमक फटकेबाईच्या बळावरती आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करताना टाकदे मांडवा संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 4 गडी बाद 74 धावा. धावांचा डोंगर रचला जाणार का या प्रश्नाचं उत्तर हो आहे, कारण 4 षटकामध्ये तब्बल 74 धावा फटकावल्या गेल्या आहेत आणि विजयासाठी 24 चेंडूमध्ये 75 धावांचं एक भलं मोठं तगडं आव्हान पेश केलंय टाकदे मांडवा संघाने, ते म्हणजेच जयमान मिळकतकार संघासमोर. मात्र जयमान मिळकतकार संघाकडे हे पॉवर पॅक्ट असा फलंदाजी क्रम आहे, त्यामुळे खऱ्या अर्थाने हा सामना एक हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 24 चेंडू 75 धावांची आवश्यकता जयमान मिळकतकार संघाला. एका बाजूला आपण पाहिलं तर टाकदे मांडवा संघातील सगळ्यांचे चेहरे आनंदित आपण पाहतोय, दुसऱ्या बाजूला थोडेसे चिंतेचं वातावरण आहे जयमान मिळकतकार संघाच्या गोटामध्ये, कारण एका भल्या मोठ्या आव्हानाचं त्यांना पाठलाग करायचं आहे. आणि त्याच दरम्यान नाणेफेकीसाठी या सेकंड पुढील सामना दुसऱ्या फिरतील दुसरा सामना असेल फुलाईदेवी सासवणे विरुद्ध आई एकविरा वरसोली. या 2 संघांमध्ये दुसऱ्या फिरतील सामन्याच्या नाणेफेकीचा कौल होईल. चला मित्रांनो, नाणेफेक करून घ्यायचे. सामना सुरू होण्याच्या आधी नाणेफेकीचा कौल होणं आवश्यक आहे, अन्यथा षटकांची संख्या कमी केली जाईल. चला, फुलाईदेवी सासवणे संघाचा कर्णधार आणि आई एकविरा वरसोली संघाचा कर्णधार. चला, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचे.
आपण पाहतोय इथे परशा पाटील हा आई एकविरा वर्सोली संघाचा कर्णधार इथे उपस्थित होतोय। तर चला फुले देश सासवणे संघ आपण देखील आपल्या कर्णधाराला पाठवायचंय टॉस बॉक्स मध्ये आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे। पुढील सामना आपला असणार आहे। चला टाकदे मांडव संघ आपण एका रांगेत मैदानात प्रवेश करा। त्याचबरोबर जन्मन मिळकतकर संघ आपल्या सलगऱ्यांची जोडी आपण मैदानात पाठवायचे। आई एकविरा वर्सोली संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे। चला फुलाई देश सासवणे आपल्या कर्णधाराला पाठवा। प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार आलेला आहे मित्रांनो। आपण पाहतोय फुलाई देश सासवणे संघाचा कर्णधार प्रसाद तिर्लोटकर देखील नाणेफेकीसाठी येतोय। आज नक्कीच खूप आनंदित आहे तो। काही धावा त्याच्या बॅटमधून आपण नक्कीच आज पाहिल्या। सन्माननीय दयानंद अण्णा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल। सन्माननीय दयानंद अण्णा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल। टॉस बॉक्स मध्ये दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित होत आहेत। दोन्ही संघांना सांगू इच्छितो 4 षटकांचा सामना असेल। सन्माननीय दयानंद अण्णा यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाईल। नक्कीच या मंडळासाठी भाग्याची गोष्ट आहे की सन्माननीय दयानंद अण्णा यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जातोय। यांच्या शुभ हस्ते इथे नाणेफेकीचा कौल केला तर 4 षटकांचा सामना असेल याची नोंद घ्या। आणि नाणेफेकीचा कौल लागलाय आई एकविरा वर्सोली संघाच्या बाजूने। नवीन चेंडू आणि 4 षटकांचा सामना असेल। वळूया मैदानाकडे। दुसऱ्या सत्रात काय घडणार काय बिघडणार कोणता संघ जिंकणार तिसऱ्या फेरीत प्रवेश करणार हे जाणून घेण्यासाठी मी घेऊन जातो आपल्याला माझे साथी समालोचक संजय मात्रे सर यांच्याकडे। संजय सर ओव्हर टू यू। धन्यवाद निनाद। मकर संक्रांती चषक या स्पर्धेसाठी काही देणगीदारांनी या ठिकाणी रोख रक्कम देऊ केलेली आहे। त्यामध्ये सचिन शेठ कर्डले यांच्याकडून 5000 रुपये ही रोख रक्कम प्राप्त झालेली आहे। त्यानंतर श्री सद्गुरू कृपा बीच रिसॉर्ट यांच्याकडून 2000 रुपये ही रोख रक्कम प्राप्त झालेली आहे। आणि या मंडळाची स्थापना ज्याने केली 1977 रोजी त्या वेळेचे सदस्य सन्माननीय चंद्रकांत महादेव मात्रे माजी सदस्य यांच्याकडून 500 रुपये ही देणगी उपलब्ध झालेली आहे। निलेश दत्तात्रय मात्रे 1000 रुपये आणि संदेश थले यांच्याकडून 1000 रुपये ही रोख रक्कम या ठिकाणी प्राप्त झालेली आहे। त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप धन्यवाद। मॅच आपण बघतोय मगाशी जे पारितोषिक लावलं होतं त्याची पुनरावृत्ती मी या ठिकाणी करतोय। प्रणित मात्रे हा खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। अर्थात तो खेळतोय आणि त्याच्यासाठी मगाशी पारितोषिक लावलं होतं ते सन्माननीय सुजय मात्रे यांनी सलग 3 षटकार जर मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे। सुजय मात्रे एक जबरदस्त व्यक्तिमत्व या गावचं आणि त्यांनी हे पारितोषिक लावलं होतं ते आता पुन्हा एकदा मी डिक्लेअर करून दाखवतोय कारण तो खेळायला आलाय। कैलासवासी सीताराम मात्रे यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक सुजय मात्रे यांनी लावलेलं आहे। तर 3 सलग षटकार जर प्रणित मात्रे या खेळाडूंनी मारले तर ते 500 रुपये पारितोषिक दिलं जाणार आहे। तर या मॅचचं धावतं संभाषण पुन्हा एकदा मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय। ये गेंद थी उसे आड़े बल्ले से मोड़ दिया ओमकार ठोमरे ने और चौका यहाँ से लिया। स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर दंदनाती जाती में 4 रनों के लिए 4 रनों के साथ स्कोर यहाँ से शुरू होता हुआ। हालांकि 5 रन 2 गेंदें हो चुकी है। लक्ष्य काफ़ी दूर 75 रनों का लक्ष्य 75 रनों का लक्ष्य है। सरगम के लिए इनामी राशि आती हुई।
नितिन पडवल जो उनके चाहते हैं, उनके तरफ से हैट्रिक अगर लिया तो 500 रुपये का इनाम आता हुआ। तो दोनों तरफ यहाँ से इनामी राशि लगती हुई, एक बल्लेबाज को एक गेंदबाज को। यह अच्छी गेंद थी, मिडल स्टंप के ऊपर थे, पहले ही सोच बनाई थी ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद को खेलेंगे, मगर गेंद थोड़ी सी स्लो की, फ्लाइटेड डिलीवरी थी, उसे अलग ढंग से वहां से खेला, हालांकि स्वीप कर दिया। गेंद में 1 रन जरूर आई, 1 रन के साथ स्कोर कुल मिलाकर जा पहुंचा है 6 रन के ऊपर। 75 रनों की जरूरत, यानी कि जो रिक्वायर रन रेट चाहिए वो 18 के ऊपर का रहेगा। नितीन पडवल MMB असं काहीतरी नाव त्यांनी सांगितलेलं आहे। शानदार, हाई एंड हैंडसम जो खिलाड़ी था वो आखिरी वक्त तक उस गेंद को देखता रहा वहां से, हालांकि उनके सर से ऊपर से गेंद गई। शानदार छक्का, ये पहला छक्का लगता हुआ प्रणीत मात्रे के बल्ले से। लेग ब्रेक की थी मगर उसे परख लिया था और मोड़ दिया सीधे बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। 1 बाउंस ओवर द रोप 4 रनों के लिए। अठारह 18.75 की रिक्वायर्ड रन रेट चाहिए। पहला ओवर शुरू है, पहले ओवर में अब तक रन आए हैं 3, 2 चौके और 1 छक्के के साथ 16 रन। 4 गेंदें फेंक चुकी है, हालांकि 5 गेंदें फेंक चुके हैं और 16 रन आए हैं। हालांकि रिक्वायर्ड जो रन रेट चाहिए वो 18 के ऊपर, यानी 19, लगभग 19 का लक्ष्य चाहिए हर एक ओवर में। तो उसी तरह से यहाँ से बल्लेबाजी होती प्रणीत मात्रे के लिए। ये आखिरी गेंद उसे खेलना चाहते थे ऑन साइड की तरफ, मगर गेंद ने बल्ले का बाहरी हिस्सा लिया और गेंद गई शॉर्ट पॉइंट की तरफ। नाखुश है बल्लेबाज प्रणीत मात्रे। ये अच्छी गेंद थी, थोड़ी सी शॉर्ट पिच थी मगर थोड़ी सी लेग कटर थी, स्लोअर वन थी, उसे परखने में कामयाब नहीं हुए। गेंद बिंदी जाती हुई, बिंदी गेंद के साथ ये पहले ओवर की समाप्ति होती हुई और पहले ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर बिना कोई विकेट खोए यहाँ से 16 रन बनते हुए प्रणीत मात्रे को आज मौका दिया है सलामी के रूप में, और वो मौके का फायदा उठाते हुए उन्होंने 16 रन बटोरे। दोनों बल्लेबाज ने पहले मैच में भी जो पार्टनरशिप हुई थी, एक अच्छी साझेदारी ओमकार और उनके साथी बल्लेबाज के बीच में, मगर अब जो लक्ष्य है वो काफ़ी लंबा है। तो लंबे लक्ष्य के लिए 2 बल्लेबाज जो आए हैं, एक राइट हैंड एक लेफ्ट हैंड, और दोनों भी विस्फोटक बल्लेबाज है, आक्रामक बल्लेबाज है। तो इन्हीं से ये मैच जीत सकते हैं, ये मालूम है उनके कैप्टन के लिए, और उसी के लिए ये सलामी के 2 बल्लेबाज अपना निजी और पहला और टीम के ओर से दूसरा ओवर लेके विराट मड़ी का देखा जाए तो आज फॉर्म नहीं है, बल्लेबाजी में उतना कर नहीं पाए। गेंदबाजी के लिए विराट मड़वी आए हैं। मैंने कल परसों भी देखा था, वो मातुरुली के क्रीड़ांग के ऊपर जो मैदान के ऊपर बल्लेबाजी कर रहे थे, उतना फॉर्म नहीं है उनका जैसे अपने विराट कोहली का, उसी प्रकार का ये विराट मड़वी का फॉर्म बल्लेबाजी में इस साल नहीं लग रहा है। तो पहली गेंद के ऊपर यहाँ से 1 रन ओमकार ठोमरे ने ली। 1 रन के साथ कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है 17 के ऊपर। 75 की जरूरत थी, 7 गेंद के ऊपर 17 रन आए हैं। ये मैच जीतना चाहिए तो 19 की औसत चाहिए, यानी कि कुल मिलाकर 3 या 2 छक्के आने ही आने पड़ेंगे। विराट मड़वी की ये दूसरी गेंद फुल टॉस की थी, उससे पुल करना चाहते थे मगर गेंद बॉटम हैंड के ऊपर लगी। तो गेंद के ऊपर जो पुल का जो एक्शन था वो उतना ठीक नहीं था। थोड़ी सी गेंद यहाँ से शरीर के ऊपर आने के बावजूद घूमने को नहीं मिला इस बल्लेबाज को। 1 ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। 1 रन के साथ कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है 18 के ऊपर। 8 गेंदें हो चुकी है, 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर। ये मुकाबला देखा जाए तो जय हनुमान मिलकतकार और टाका देवी के बीच में टाका देवी मांडवा ने पहले बल्लेबाजी की और 74 रन बनाए और 75 रनों का लक्ष्य रखा था, मगर ये पहला विकेट ओमकार ठोमरे बैक टू द पैविलियन। लॉन्ग ऑन मौजूद था
लॉन्ग ऑन के सीधे हाथ में गेंद को खेला और पहले विकेट का पतन। विराट बल्लेबाजी में फॉर्म नहीं है मगर विकेट यहाँ से गेंदबाजी में ले विराट मड़वी ने और पहला विकेट यहाँ से लिया। पहले विकेट का पतन होता हुआ जो जरूरत थी विकेट की वो विकेट यहाँ से दिलाया विराट मड़वी ने। नए गेंदबाज बल्लेबाज सौरभ ठोमरे एक अच्छे बल्लेबाज है, काफ़ी लंबे छक्के लगाए थे परसों मातरोली के मैदान के ऊपर। उसी प्रकार के अगर छक्के आज लगते हैं तो ये मैच की तरफ लौट सकते हैं मगर पहला विकेट खोया है दूसरी ओवर में। 9 गेंदें हो चुकी है और कुल मिलाकर 18 रन स्कोरबोर्ड के ऊपर। लंबा रन और गेंद के बीच में जो फासला है वो फासला कम करना चाहिए। फुल टॉस गेंद थी, उस गेंद के ऊपर बल्ला जरूर लगाया था मगर ये गेंद फाइन लेग तरफ आती हुई 9 गेंद करा दिया, एक बल्ले से और एक 9 से, यानी कि 2 रन बढ़ते हुए 20 रन स्कोरबोर्ड के ऊपर। अभी भी चाहिए 55 रनों की 55 रनों की जरूरत है। 55 रनों की जरूरत ये मुकाबला जीतने के लिए। अभी भी फ्री हिट का ये गेंद विराट मड़वी एक बार फिर जड़ के ऊपर गेंद की थी, उसे खोद कर निकाला था, खिदड़ कर खेला जरूर मगर वहां पे फील्डर मौजूद थे, उन्होंने गेंद को उठाया फेंका, तब तक एक ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा सौरभ ठोमरे को। 21 रन स्कोरबोर्ड के ऊपर जाते हुए प्रणीत मात्रे के ऊपर पूरी जिम्मेदारी होगी इस मुकाबले की। विराट मड़वी एक बार फिर मांडवा एंड से गेंदबाजी करेंगे, पूरी की पूरी फील्डिंग बॉडी लाइन की तरफ देखिए, एक भी फील्डर नजदीकी क्षेत्र में नहीं है। जो सिंगल सेविंग के लिए होगा तो एक भी फील्डर नहीं है, पूरी तरह से ये बाउंड्री घेरी हुई है। इस बार सीधे खेल दिया मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर, लंबा छक्का जो पहाड़ है उस पहाड़ के ऊपर लगाते हुए प्रणीत मात्रे के बल्ले से ये शानदार छक्का। लगातार 3 छक्के अगर लगते हैं तो सुजय मात्रे, कोलगांव के जो सुजय मात्रे हैं उनकी तरफ से 500 रुपए का इनाम राशि है। कल भी सुजय मात्रे ने काफ़ी सारे इनामी राशि लगाई थी, आज भी लगा रहे हैं। सुजय मात्रे एक दानशूर व्यक्तिमत्व, तो ये छक्का छक्का जाता हुआ, स्कोर छलांग लेता हुआ जा पहुंचा अब तक 27 के ऊपर। सत्ताईस रन स्कोरबोर्ड के ऊपर प्रणीत मात्रे शानदार बल्लेबाजी करते हुए। एक बार फुल टॉस गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर पहले ही निकल चुके थे मगर गेंद फुल टॉस थी, उसका फायदा नहीं ले पाए और थोड़े से नाराज अपने से 1 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। स्क्वायर लेग में फील्डर गेंद को फील्ड करते हुए फेंका। 2 ओवर की समाप्ति हुई, 2 ओवर के बाद कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है 28 के ऊपर। 28 रन स्कोरबोर्ड के ऊपर 12 गेंदे और जीतने के लिए चाहिए 47 रनों की जरूरत। 12 गेंदे और 47 रनों की जरूरत, यानी कि आप जो रिक्वायर रन रेट है वो 23 के ऊपर, 23 के ऊपर, यानी कि 3 छक्के यहां से आते हैं तो ये मैच बन सकता है मगर जो फासला है वो काफी लंबा। गेंदबाज के रूप में जो गेंदबाज आ चुके हैं निहाल नितिन घरत, जिन्होंने पहले मैच में 2 ओवर डालकर 2 विकेट लिए थे, 5 रन खर्च किए थे 2 ओवर में, वही गेंदबाज को अब मोर्चे के ऊपर लगाया है कैप्टन ने। तो उनके सामने है बल्लेबाज प्रणीत मात्रे। 12 गेंदे और 47 रनों की जरूरत। निहाल की ये पहली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, पहली गेंद के ऊपर लेग कटर की थी, गेंद ने बल्ले का बाहरी हिस्सा लिया, गेंद फाइन लेग के ऊपर गई
मगर ये लेग कटर डाली थी। एक ही रन के ऊपर संतुष्ट होना पड़ेगा। स्कोर जा पहुंचा अब तक 29 रन के ऊपर। 11 गेंदे 40 रनों की जरूरत। 12 गेंद के ऊपर रन बन चुके हैं। हालांकि 2-3 साल पहले मैंने देखे थे 53 रन बन चुके थे 12 गेंद के ऊपर। तो यहाँ से 12 गेंद के ऊपर सिर्फ 47 रनों की ज़रूरत है। ये बन सकते हैं। 12 गेंद के ऊपर 48 रन बनते हुए मैंने हशुरा के मैदान के ऊपर देखे हैं। तो यहाँ से 47 रन बन सकते हैं। 11 गेंदे और 40 रनों की ज़रूरत। निहाल एक बार फिर अगली गेंद। इस बार शॉर्ट पिच गेंद थी, उससे पुल कर दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। प्रणीत मात्रे के बल्ले से निकलता हुआ ये शानदार छक्का। हालांकि लगातार 3 छक्के बोले थे मगर 3 छक्के तो आए हैं। सुजय मात्रे लगातार बोले थे आप, मगर 3 तो लगे हैं अभी। 500 रुपये का इनाम जो लगा है वो 3 छक्के के लिए लगाया था सुजय मात्रे ने, मगर 1 छक्का अब गया है। छक्के के साथ स्कोर जो छलांग लेता हुआ 35 रन स्कोर बोर्ड के ऊपर। ये अच्छी गेंद मगर अंपायर नाखुश है। ऑफ स्टंप के बाहर थोड़ी गई और उससे बाहर गई, यानी कि ऑफलाइन के बाहर जाती हुई गेंद उसे वाइड करार दिया। अतिरिक्त रनों से एक स्कोर बढ़ता हुआ 36 रन स्कोर बोर्ड के ऊपर। अब चाहिए जीतने के लिए 39 रनों की जरूरत। 10 गेंदे और 39 रनों की जरूरत। 10 चेंडू 39 धावांची आवश्यकता। पटकी हुई गेंद थी, यहां से गेंद को खेला जरूर है। शॉर्ट पिच पटकी हुई गेंद के ऊपर दूसरे रन के लिए दौड़े और यहां से दूसरा रन पूरा होता हुआ। दिया था गेंद को, मगर 2 रन जरूर दौड़ के पूरे गए बल्लेबाज ने। कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा 38 के ऊपर। चाहिए 37 रनों की जरूरत। 9 गेंदे 37 रनों की जरूरत। इस बार उड़ा दिया हवा में गेंद, फील्डर मौजूद और उसी के साथ ये प्रणीत मात्रे का विकेट। प्रणीत मात्रे बैक टू द पैविलियन। हालांकि जिस विकेट की तलाश थी वो विकेट लेने में कामयाब हुए। थोड़ी सी स्लोवर 1 गेंद डाली थी और स्लोवर 1 गेंद के ऊपर उतनी अच्छी तरह से खेल नहीं पाए और गेंद बीचों बीच पकड़ी गई। आखिरकार प्रणीत मात्रे का विकेट और उसी के साथ ये मैच अब थोड़ी सी घूमती हुई मगर विस्फोटक बल्लेबाज, डैशिंग डायनामिक स्वप्निल कड़वे, जिनके नाम के ऊपर 6 गेंद के ऊपर 6 छक्के लगाने का रिकॉर्ड है मातुरोली की उस मैदान के ऊपर, वही बल्लेबाज स्वप्निल मात्रे ये मैच निकालने में कामयाब होते हैं क्या? निहाल की ये गेंद शॉर्ट पिच गेंद थी, इस बार नो करार दिया। काफी शॉर्ट पिच फ्री हिट होगा, नो का रन आता हुआ मगर एक अतिरिक्त रन से स्कोर बढ़ता हुआ 40 के ऊपर। बेस पड़े बघा 40 ना 40 मगाशी झालते 39 मगाशी झालते 39 रन स्कोरबोर्ड के ऊपर। हेलीकॉप्टर चलाना चाहते थे मगर गेंद ने बल्ले का बाहर ही हिस्सा लिया, गेंद गली में गई। 1 रन जरूर मिलेगा मगर 40 रन यहाँ से। तो अब जो गेंदे हैं यहाँ से देखी जाए तो इस ओवर में निहाल की इस ओवर की कुछ गेंदे और एक ओवर यहाँ से होगा। ये अच्छी गेंद और सीधे विकेट कीपर के दस्तानों में गई, कोई रन नहीं, कोई विकेट नहीं। यहाँ से 3 ओवर की समाप्ति हुई और 3 ओवर की समाप्ति के बाद कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है
40 रन स्कोर बोर्ड के ऊपर, 6 गेंदे और 35 रनों की जरूरत है। 6 गेंद के ऊपर 6 छक्के अगर लगते हैं तो ये मैच जीत सकती है। फुलाई देवी के मैदान के ऊपर ये मौका एक बार हुआ था, ये मैंने देखा था खुद ने। फुलाई देवी सासोने की प्रतियोगिता थी, उस मैदान के ऊपर 6 गेंद के ऊपर 6 छक्के लगाए थे और वो स्कोर जो हासिल किया था। तो ये मौका है सौरभ के पास। गेंदबाज के रूप में गेंदबाज आए हैं इस बार घरत, योगेश घरत काफी अच्छे गेंदबाज है। पहली गेंद योगेश की, फुल टॉस दी थी, यहाँ से मुकाबला पूरी तरह से मांडवा की तरफ झुकता हुआ, मगर इसी बीच जो इनामी राशि लगाई थी सुजय मात्रे ने 3 छक्के के लिए 500 रुपए का इनाम, मगर 3 छक्के लगने के बावजूद 3 लगातार नहीं लगे, मगर 200 रुपए का तो इनाम सुजय के पास से आया। थैंक यू वेरी मच सुजय। प्रणीत मात्रे के लिए 200 रुपए का इनाम। आखिरी कुछ गेंदे और ये मैच पूरी तरह से टाका देवी मांडवा के ऊपर। मैंने कहा था पहले ही, एक बड़ी टीम है, ताकत ज़्यादा थी जहनुमान मिलकत खार की, मगर इन 2-3 सालों में जिस प्रकार का खेल मांडवा ने किया है तो ये मुकाबले में उनके बराबरी का खेल हो सकता था, मगर उससे ऊपर वाला खेल आज टाका देवी मांडवा ने किया और ये मैच काफी ज्यादा रनों से जीतने का मौका आज यहाँ से। आखिरी गेंद, ये मुकाबले की आखिरी गेंद, एक तरफा मैच। आज के दिन काफ़ी सारे मैच एक तरफा हुए। एक ही मैच ऐसा बन गया जो रोमांचकारी मैच था, कांटे का मुकाबला था, मगर बाकी के पूरे मैच एक तरफा बने अब तक आज के दिन। ये दूसरे राउंड का दूसरा मुकाबला उसके बाद में शुरू होगा। आई एकवीरा